अहो नाना, कोण होते ना काहीच कळलं नाही. दुकानात आली आणि तोडफोड करून गेली. मला माहित होतं असं होणार आहे म्हणून. तुम्हाला मी म्हणलं होतं माझ्याबरोबर शेतात काम करा, पण तुम्हाला तिघांना आहे ना विषयाच्या बाटल्या ऐकायच्या होत्या ना. हो नाना, गप्प बसा तुम्ही. ही ताडीच माझ्या डोक्याची लागली. त्यात काय करायचं काहीच सुचना. मी काही चुकीचं बोललो का? अरे तुमचं काय चालू याची कल्पना होती मला, आणि तुला तोंडवर करून बघू नको नाही कान फडा ठेवून. काय समजतो स्वतःला? बाप आहे तुझा मी. आतापर्यंत दुकानाची बातमी सगळ्या गावात पोचली असेल. तरी मी याला म्हणलो होतो असे विषयाच्या बाटल्या ऐकून पैसे नाही कमवायचं, काहीतरी मेहनत कर म्हणून. काय मेहनतीचं लावलं हो? हा, पैसे कमवतोय ना ते मेहनतीचेच, गुंतवले ते बी मेहनतीचेच, आणि ते बियर विकतोय ती पण मेहनतीचीच. ए तू गप्रे. अहो ग बसा की, काय त्या लेकराच्या महाग लागला तो. आधीच तर त्याच्या दुकानाचं असं होऊन बसलं या. तू गप बस, तू एक शब्द बोलू नको. आणि तू याला पाठीशी घातलेले माहिती आहे का तुला? आणि म्हणून तुम्ही मायल्याकानी काय उद्योग केला माहित नाही होय मला. तो बँकेतून जाऊन पैसे काढलेत, आणि का रे तुला काय वाटलं मला कळणार नाही होय? बाप आहे तुझा, तुझ्या प्रेमापोटी तू फाशी पडती आणि मला सांगते होय त्याची बाजू घेती. बाद झालं तुमचे नखरे. हा, बाप आहे मी तुमचा. ही पेरे भोकाची सगळं गावात तोंड दाखवायची जागा नाही ठेवली. नालायक कुठली माणसात मला खाली बघायची पाळी आली फार. ऐका ना, आईला कोणी आई घातली काय कळा ना. त्याच्या नारायणने डोकं उठवले. कोण होती फक्त कळू दे, सोडतच नसतो एकेकाला. अरे ते सगळं खरं आहे म्हण्या, पण त्या रामदासला दुकानाचं काय सांगायचं? काय सांगायचं म्हणजे जे झालंय ते सांगायचं. अरे दुकान आपल्या ताब्यात आहे म्हणल्यावर ते भरपाई घेतच असतोय. तो काय सोडत असतोय वय? तो तर नाहीच सोडणार रे. त्याच्या समोर तर जावं लागेल. म्हणजे पैसे काय आपण द्यायचे का? बघू, जे होईल ते होईल. तुम्हाला तर कळलंच असेल. माहित नाही कोणी केलंय, पण ज्यानं कोणी केलंय ना त्याला चित्तच गाडतो मी. मी म्हटलं होतं ना, हा असंच काहीतरी बोलणार म्हणून. काय म्हणत शेठ? दुकान ताब्यात देताना काय म्हटलं होतं मी? स्वतःच्या जीवापेक्षा जास्त सांभाळायचं. पण तू तर निष्काळजीपणाने वागलं र. अहो जीवापेक्षा जास्तच जपत होतो शॉपीला, पण मी नाही बघून कुणीतरी डाव साधला. त्याला मी काय करणार? काय नाही, लक्ष दिलं असतं ना सगळीकडे झालं असतं. ए तुला काय करायचं रे शुभे? आम्ही दोघं बघून घेईन, आमचा व्यवहार आहे. अय मध्ये नको बोलू. म्हणजे काय? मामा आहे माझा. सुभ्या, मामा गप्प बस ना जरा. मी आहे ना. नाही, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण नुकसान कोणाचं झालं? माझं झालं ना. आता माझ्या दुकानाची भरपाई करावं लागेल. कोणी केलं, काय केलं, कसं केलं ह्याच्याशी माझं काहीही घेणं देणं नाही आहे. कळलं का? पण पैसे तुलाच भरावं लागतील, तुलाच. कळलं? आता मी दुकान चालवत होतो म्हटलं मलाच भरावे लागणार आहेत. हां, पण मला सांगा, एवढ्या लवकर एवढे सगळे पैसे मी आणायचे कुठून? ते मला काय बी माहीत नाही. काय बी कर, पण माझे पैसे मला लवकरात लवकर परत करायचं. कळलं तर बरं होईल. समजलं का? ठीक आहे, हां, तुम्हाला तुमचे सगळे पैसे लवकरात लवकर भेटून जातील. येतो मी. मामा तुम्ही फक्त एकदा सांगा, त्याच्या मानगुटीवरती बसून पैसे काढतो बघा फक्त. हा, मान्या, ए मान्या, अरे बोल की बाबा आता काहीतरी. कुठं आणायचे एवढे पैसे? मी बी तोच विचार करतोय कुठनं आणायचे. मग आतमध्ये कायला बोलला? देतो म्हणून. मला वाटलं असेल तो डोक्यात काहीतरी म्हणून बोलला असतील. अरे निलय, मी बोललो काय आणि नाही बोललो काय? पैसे तर द्यायला लागणार आहेत ना. तोच विचार करतोय कुठनं आणायचे, कसे आणायचे. माझ्या घरच्यांना जर कळलं ना तर मला मक्याचं कणीस कसं सोलतात तसंच सोलते. बघू, जे होईल ते होईल. मनोज, अय मान्या, अरे मान्या, अरे काय बाहेर बिरा झालात काय? मी तुला किती आवाज देते, पुढेच पडतोय. माग माग कशाला गेली ती? काय काम आहे बोल.
तुला सगळं माहीत असतं तरी विचारायचं काय काम आहे काय काम आहे. सुमे, तुला तसलं काय बोलायचं असेल ना तर जाऊ दे मला. म्हणूया काय रे नुसतं माझ्यापासून लांब 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 पळत असतो. मला काय काटे बिटे लागलेत होय. ही तर माझी काय लागली आहे माझं मला माहीत. तुला काय सांगू, काय बोलायचं ते लवकर बोल. तू लग्नाला कधी हा बोलणार आहे? तुला दुसरं काय सुचत नाही का ग? नुसतं लग्न लग्न लग्न. तुला 1000 वेळा सांगितलं तुझं आणि माझं लग्नाचं जमायचं नाही, तरी परत परत तेच 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 विचारती. का नाही जमायचं सांग ना मला. का नाही जमायचं कळू दे मला. ऐकायचंय तुला? हां. ऐकायचंय? मग ऐक. माझं जानवर प्रेम आहे आणि मी लग्न केलं तर तिच्याशीच करेन. कळलं? तुझ्याशिवाय मी कुणाचाच विचार नाही रे केला. तू नुसतं असं बोलला तरी माझ्या डोळ्यातून पाणी निघायला लागलं. बघ जरा, बघ एकदा. आणि तुला दुसऱ्या कोणासोबत बघणं मला सहनच नाही होणार. अगं सुमी, मी तुला तेच तर सांगायचा प्रयत्न करतोय ग, पण तुला ऐकायचंच नाहीये. अगं तुझं तू स्वप्न रंगवतीयस. असं बोलून रडवलंच तू मला. ए सुमे, अगं ऐक की. होय, कोण होती ती आणि काय करत होता तुम्ही? तुला काय करायचं? का सांगायचं मी तुला? तू तर मला ओळखत नाही ना, मग कशाला विचारती? मनोज, गपगुमान सांगा नाहीतर काहीतरी वाईट होईल बघ. का सांगू तुला? कोण लागते तू माझी? आधीची जानू असते ना, सगळं सांगितलं असतं. पण आता तुला लग्न करायचंय ना. अरे का आता ओळखत नाही मी तुला? हा, मला वाटलं मी नाही बोललो तुझ्याशी तर तू घरी जाशील, पप्पांना बोलशील, काहीतरी करशील, मग निघालशील. पण तू तर काहीच केलं नाहीस. अगं पण तुलाच लग्न करायचं ना, मग कर ना. मग किती दिवस तुझी वाट बघू? किती दिवस वाट बघू सांग? मग मी तरी कशाला वाट बघू? हा, का वाट बघायची मी तुझी? हे बघ, आत्ताची पोरगी गेली ना, तिचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझं पण तिच्यावर प्रेम आहे. आणि आम्ही दोघं लग्न करणार आहे. तुम्ही दोघं लग्न करणार आहे का? अरे मनोज, असं नव्हतंच की रे तू. मी तुझा जीव होते की रा. हा बघ, झाला तुझा व्हिडिओ. झालं? आता मला मदत करू लाग. अगं कसला व्हिडिओ काढलास हा सांग बरं. डिलीट कर आणि चांगलं काढ. फक्त एकदाच. शेवट मी तुला सगळी मदत तुम्हाला करेन. मदत करणार. हा, अगं उभं धर ना फोन. रील्स आडवा करतात का ग? स्टार्ट. धर बाय. चांगला झालाय ग व्हिडिओ. मालती, ए मालती, अय, मालती. हिथं आहे मी. कशाला ओरडतोय र? काय काम आहे बोल. आबा थांबले चौकात, म्हणले मालतीला 500 रुपये घेऊन पाठव. त्यांना काहीतरी सामान घेतलंय. आपण जास्त पैसे घेऊन जायचं कळत नाही वय. त्यांचं काहीतरी काम आहे. थांब, आले, जाते मी. जा जा जा, लवकर जा, बघ थांबले. अय, झालं ना आता तुझं निरोप देऊन. उगा नको शेंबडात माशी घोळल्यावानी करू. चाललोय की. थांबाय, कोण आलंय? गाडी बी चालू आहे ना आता. चावीच नव्हती लावली. जाने तुझं काय? उठ आणि मला मदत करू लाग. मी आले आबाला पैसे देऊन. काका त्याला थोडा आहे का? आहे की. कितीला आहे द्या बरं. 2000 रुपये, 2500 रुपये.
2000? तेल ऐकताय का सोनं ऐकताय? सोन्याच्या भावातच घ्यावं लागेल तेल पण. अवघड लागा. एक काम करा, हां तेलाचा डबा द्या, बाकीचे परत आणून देतो. चालतंय की. द्या द्या. मामा पप्पांनी सांगितलेलं सामान भरलं का? भरलंय की. बरं देतो एक 5 मिनिटं. बरं बरं द्या लवकर. काय बघतो डोळा वासून? तुझ्या कोण बघते? तुला काय सोनं लागले वय? मागासपासून तो डोळा फाडून बघतोयस की. आणि काय सांगतोयस? हे बघतोय की पापा की परी मा की दुलारी. आज इकडे दुकानाकडे कशी? का पापाच्या बरीला काय खायला प्यायला लागत नाही वे? मामा झालं का? द्या बरं लवकर. काका येऊ का? हो.